तर बघा विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये आपण जे ट्रिगोनोमेट्रीचे इन्व्हर्स फॉर्म्युले आहेत, हे ट्रिगोनोमेट्रीचे इन्व्हर्स फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, हाऊ टू मेमराइज द इन्व्हर्स फॉर्म्युली ऑफ ट्रिगोनोमेट्री, हे आज आपण या लेक्चरच्या माध्यमामधून बघणार आहे. विद्यार्थी मित्र, मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं किंवा जो ट्रिगोनोमेट्रीचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की पायथागोरसचा थेरम काय आहे आणि ट्रिगोनोमेट्रिक रेशो किती आहे, तर 6. विद्यार्थी मित्र, आजचा आपला जो सब पॉइंट आहे तो आहे इन्व्हर्स फॉर्म्युली ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. इन्व्हर्स फॉर्म्युली ऑफ ट्रिगोनोमेट्रिक रेशो. विद्यार्थी मित्र, बघा की 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत. बघा कोणते कोणते 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत. पहिले आहे, आणि इन्व्हर्स फॉर्म्युला लक्षात ठेवताना ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, ते लांबचे नातेवाईक या उद्देशाने लक्षात ठेवायचे. म्हणजे पहिला जो ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे साइन थीटा. दुसरा ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे कॉस थीटा. तिसरा ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे टॅन थीटा. चौथा ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे कॉट थीटा. पाचवा ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे सेक थीटा. 6वा ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे कोसेक थीटा. विद्यार्थी मित्रो, बघा की किती ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत, तर 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत. मग ट्रिगोनोमेट्रिक रेशो लक्षात ठेवण्यासाठी महत्वाची ट्रिक किंवा क्लुप्ती कोणती आहे, तर लांबचे नातेवाईक. आता विद्यार्थी मित्र, ही ट्रिक मी तुम्हाला का सांगितली, तर तुम्हाला एक्सप्लेन केल्यानंतर त्याचं लगेच अंडरस्टँडिंग तुम्हाला होईल किंवा लगेच समजेल तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्र, आता मी तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन किंवा इन्व्हर्स फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितले, लांबचे नातेवाईक. आता मला सांगा आपल्याकडे किती ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत. हाऊ मेनी ट्रिगोनोमेट्रिक रेशोज इन अ बेसिक ट्रिगोनोमेट्रिक? जनरली देयर आर 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. विच 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशोज? सो साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा. आता मी ट्रिगोनोमेट्रिक इन्व्हर्स फॉर्म्युल्यासाठी काय सांगितलं, तर त्याची पहिली ट्रिक काय, लांबचे नातेवाईक. आता बघा साइनला लांबचा कोण येतो, तर साइनला लांबचा येतो कोसेक थीटा. म्हणून फॉर्म्युला काय तयार होतो, साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. त्यानंतर कॉसला लांबचा कोण येतो, सेक थीटा. मग कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा. त्यानंतर टॅनला कोण येतो, जो राहिला तो टॅनला येणार. मग टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट